मित्रमैत्रिणींनो, वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो सण म्हणजे गणपती उत्सव। दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात सगळीकडे अगदी घरोघरी सार्वजनिक मंडळांमधून बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि त्यांच्या पाठोपाठच आगमन झालं आहे गौराईचं। नमस्कार, मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। गणपती उत्सवाला गौरी गणपती उत्सव असंही म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे गणपती पाठोपाठ लगेच होणारं गौराईचं आगमन। अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी स्त्रिया गौरीचे पूजन करतात। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गौरी घरोघरी बसविल्या जातात। गौराईच्या पूजेबरोबरच या दिवशी तिचं महात्म्य श्रवण केलं जातं। कथेच्या आजच्या भागामध्ये आपण गौराईचं महात्म्य सांगणारी एक सुंदर पौराणिक कथा पाहणार आहोत। ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। एक आटपाट नगर होते। तेथे एक ब्राह्मण कुटुंब राहत होते। ब्राह्मण सदाचारी होता व त्याची पत्नी पतिव्रता होती। त्यांना 4 पुत्र होते, पण घरामध्ये मात्र 18 विश्व दारिद्र्य। ब्राह्मण बिचारा घरोघरी जाऊन भिक्षा मागत असे आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करत असे। तो देवाची मनोभावे पूजा करत असे। कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे। कोणत्याही सणासुदीच्या दिवशी गोडधोड बनवण्यापुरतं सुद्धा धान्य त्याच्या घरी नसे। आपल्या ह्या परिस्थितीमुळे ब्राह्मण खूप दुःखी होता। तो नेहमी मनात विचार करत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखी धनधान्याची समृद्धी असावी, म्हणजे आपली मुलं देखील लाडाकोडात वाढतील। पण असं काहीच होत नव्हतं। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले। भाद्रपद महिना आला। त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, कारण घरोघरी गणपती आले होते आणि पाठोपाठ गौरीही येणार होत्या। गौरी यायच्या दिवशी ब्राह्मणाची मुलं अंगणात खेळत होती। तेव्हा त्यांनी पाहिलं की बायका वाजत गाजत गौरी आपल्या घरी घेऊन येत आहेत। त्या बायकांचा आनंद आणि उत्साह पाहून ती मुलंसुद्धा खूप आनंदित झाली। आपल्या घरी देखील गौरी आणल्या पाहिजेत असे त्यांना वाटू लागले। मुलं घरी आली। त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौरी आण ना। मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली, पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी घरी आल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते। तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो। पण आपण तर खूप गरीब आहोत। आपल्या घरात तर काहीच नाही। तुम्ही एक काम करा, तुमच्या वडिलांपाशी जा, त्यांना बाजारातून सगळं सामान आणायला सांगा। त्यांनी गौरीच्या पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी सगळं सामान आणलं म्हणजे आपण गौरी आणू। मुलं लगेच तिथून उठून बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली, बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौरी आणेल। मुलांचा उत्साह पाहून बापांना घरात चौकशी केली। तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सांगितले की मुलं बाहेरील आनंदी वातावरण पाहून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत, पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकले नाही, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं। ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला। तो विचार करू लागला, मला सोन्यासारखी मुलं आहेत, पण मला त्यांचा हट्ट पुरवता येत नाही। गरिबीपुढं मी अगदी हताश झालो आहे। मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचं दुःख बघवत नाही, त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला। देवाची प्रार्थना करू लागला। आता जीवच द्यावा असा निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला। अर्ध्या वाटेवर गेला। इतक्यात संध्याकाळ झाली। वाटेत त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली। तिने त्याची चाहूल ऐकली, त्याची विचारपूस केली। तेव्हा त्या ब्राह्मणाने सर्व हकीकत तिला सांगितली। त्यावर म्हातारीनं त्याला धीर दिला, त्याची समजूत काढली। त्यालाही म्हातारीच्या गोष्टी पटल्या। नंतर त्यानेही म्हातारीची चौकशी केली। तेव्हा तिने सांगितले की ती देखील एकटीच राहते, जिथे आसरा मिळेल तिथे राहते आणि पुढे जाते। तेव्हा ब्राह्मणाला तिची दया आली। तो तिला आपल्या घरी घेऊन आला। त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता। तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा त्याची बायको दिवा लावत होती। आपल्या नवऱ्यासोबत एक म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारले, या पाहुण्याबाई कोण आहेत? तेव्हा नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं। तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि प्यायला पाणी दिलं। त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली। आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कण्या मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्णपणे कण्यांनी भरलेलं तिला दिसलं। हे पाहून तिला खूपच नवल वाटलं। ही आनंदाची गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली। त्यालाही खूप आनंद झाला। तिने त्या कण्यांची भरपूर पेच केली। त्या रात्री सगळ्यांनी पोटभर पेच खाल्ली आणि आनंदाने झोपी गेले। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली,
म्हणाली, लेका मला न्हाऊ घालायला सांग, घावण घातलं कर, नाही म्हणू नकोस. हे ऐकून ब्राह्मण घरात गेला. बायकोला हाक मारून म्हणाला, आजीबाईला न्हाऊ घाल, आणि स्वतः भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला. त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली आणि खूप सारा गूळ मिळाला. सगळं सामान घेऊन तो घरी आला. ते पाहून त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. ब्राह्मणाच्या बायकोने आनंदाने सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी, माझ्याकडे काही गाई म्हशी नाहीत, पैसाही नाही, तर दूध कुठून आणू अन खीर कशी करू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी हव्यात तितके खुंटपूर, तितक्यांना दाबी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा गाई म्हशींनी भरून जाईल. त्यांचं दूध काढ. आजीबाईंचं हे म्हणणं ऐकून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले, पण त्याने तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणाला म्हणाली, लेका, मला आता पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्ती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. तेव्हा गौरीने ब्राह्मणाला सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी काही कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणगोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. तर मित्रमैत्रिणींनो, सुंदर रोमांचक अशी ज्येष्ठा गौरीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. कथेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच सुंदर कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.